राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरात येणारा तोरसकरवाडी धबधबा पर्यटकांसाठी बंद। राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील मौजे तोरसकरवाडी धबधबा हा अभयारण्य क्षेत्रामध्ये येत असून येथे घनदाट जंगल क्षेत्र असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये व जंगलातील वन्य प्राण्यांना यापासून कोणताही त्रास होऊ नये या पार्श्वभूमीवर पावसाळा चालू झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही जास्त असते। त्यामुळे येथे विनापरवाना प्रवेश करणाऱ्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल व सदर कायद्याचे उल्लंघन केल्यास 3 वर्ष कारावास व 25,000 रुपये दंड देण्यात येईल असे राधानगरी वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा। कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय। सध्या पावसाळा सुरू असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज तोरसकरवाडी येथे धबधबा प्रवेश बंदीचे बॅरिकेड्स व पोस्टर वन विभागाच्या वतीने लावण्यात आले आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जनहितार्थ लोकांच्या सुरक्षेसाठी हे बॅरिकेड्स पोस्टर लावण्यात आलेले आहेत असे आवाहन यावेळी राधानगरी वन्यजीवचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी केले। यावेळी वनपाल संजय पवार, वनरक्षक कृष्णात सुतार, विदेश तांबारे, वनसेवक विलास कांबळे, तानाजी गुरव, बाळू केसरकर, पांडू लगड यांनी परिश्रम घेऊन संपूर्ण या परिसरात प्रवेश बंदीचे जनहितार्थ फलक लावले आहेत। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।